या बेडग नगरीमध्ये हे बापू चषक 2026 हे तिसरं वर्ष बापूच्या माननीय परशुराम बापू नागरगोजे यांच्या स्मरणार्थ भव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। माननीय राजेंद्र नागरगोजे सर आणि त्यांची सर्व टीम बापू प्रेमी या बेडगकर किंवा या पंचक्रोशीतले सगळे यांनी जे नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर। मला वाटतं या जिल्ह्यातल्या मोठ्या टुर्नामेंट आपल्या ह्या बेडग नगरीमध्ये होत आहेत। प्रथमतः संयोजन करणाऱ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतोय। खरं तर एक हरहुन्नरी कार्यकर्ता, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता म्हणून बापूची ओळख होती आणि बापूच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या प्रति प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही बापू चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे। त्याचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। बरेचसेच मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं भेट देतील। शिवसेनेचे नेते मान्य उदयजी सामंत साहेब असतील, आबिटकर साहेब असतील, अनेक मान्यवर आपण बोलवले ते येतील 2-3 दिवसामध्ये। परंतु आज थोडा स्पर्धेला उशीर झाला, पावसानं ही हजेरी लावली। मला वाटते सर बापूंनी ते आशीर्वाद आपल्याला दिले असावेत की ते बेडगकरावरती या वर्षाव आपल्याला केलेला आहे। मी नक्की सांगतो की बापू जे विचार घेऊन जाणारे हे कार्यकर्ते आणि नागरगोजे सरांच्या माध्यमातून हे बेडग नगरीमध्ये एक चांगलं बापूंच्या विचाराचं जाळं निर्माण झालेल्या कार्यकर्त्याचं आणि असंच हे तेवत ठेवतील। असे विविध सामाजिक उपक्रम राजकीय असतील किंवा शैक्षणिक दृष्ट्या काम करणारे किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये बापूच्या नावाने अनेक विविध कार्यक्रम आपण भविष्यात घेऊ। मी या निमित्तानं बापूंना खरं तर मनापासून अभिवादन करतो आणि सर्व टीमचं बेडगकरांचं मनापासून अभिनंदन करतो। यामध्ये जे स्पर्धक ज्यांनी भाग घेतलेला आहे, माझ्या मैत्रिणीनुसार 32 टीमनी यामध्ये सहभाग घेतलेल्या मोठ्या टीम आलेल्या आहेत। बेडगकरांना आणि क्रिकेट शौकीनांना ती मोठी संधी असणार आहे। मी सर्वांना आवाहन करेन की संध्याकाळच्या वेळेला डे नाईट मध्ये होणाऱ्या या स्पर्धेचं सर्वांनी लाभ घ्यावा आणि बापू चषक हा असाच उंचवत जाईल, असाच मोठ्या प्रमाणात तो होईल अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। आज गजराज कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आयोजित बापू चषक या क्रिकेट स्पर्धेचं आज आमचे सन्माननीय नेते वानखेडे सर यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला। तसं पाहायला गेलं तर या मैदानावर आत पाऊल टाकल्यानंतर, या मैदान बघितल्यानंतर आसपासच्या शहरी लेवलला सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीचं मैदान इथल्या आयोजकांनी व सर्व कार्यकर्त्यांनी निर्माण केलेलं आहे। हे बघूनच या चषकाची उंची किती असेल ह्याचा अनुभव आपल्याला येतो। गजराज कलाक्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित बापू चषक आता हे तिसरं वर्ष असून बापूंच्या आठवणींना आज उजाळा देण्यात आला। अशाच पद्धतीनं प्रत्येक वर्षी असे सामने भरवून आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना, आताच आम्ही सरांच्या बरोबर चर्चा केली तर शहरी भाग आणि ग्रामीण भाग असे 2 विभाग केलेले असून या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांच्या खेळाचं एक स्टेज निर्माण करून दिलं आहे आपल्या गजराज कलाक्रीडा मंडळानं। आणि खेडेगावातील खेळाडू आपलं कौशल्य दाखवून वरती कसे जातील त्या दिशेने एक प्लॅटफॉर्म निर्माण केल्याबद्दल गजराज मंडळाच्या मंडळाचं तसेच आपल्या गावचे नागरगोजे सर, गजराज मंडळाचे सर्वेसर्वा यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। अशाच पद्धतीने प्रत्येक वर्षी असे सामने भरवून आपले बेडगेचं नाव आणि तसेच बापूंच्या आठवणींना आणि आपल्या गजराज कलाक्रीडा मंडळाचं नाव उंचावत राहील त्यासाठी माझे काय सहकार्य असेल तर मी मनापासून कायमच करत राहीन एवढे मी आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगतो आणि मी बापूंना अभिवादन करून थांबतो।